देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकासाची सुरुवात केली. उद्योग आणि शेती व्यवसायात आमूलाग्र बदल व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व भागाचा सारखा विकास होणं आवश्यक आहे. विकासाचे मोजमाप हे आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांच्या उपलब्धतेवर आधारित असलेल्या मानव विकास निर्देशांकानुसार केले जाते. देशातील जिल्हानिहाय निर्देशांक विचारात घेऊन कमी मानव विकास निर्देशांक असणाऱ्या जिल्ह्यांना मागास क्षेत्र असं संबोधण्यात आलं आहे. केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने 2006-2007 सालापासून या जिल्ह्यांचे मागासपण दूर करण्यासाठी मागास क्षेत्र अनुदान निधी म्हणजेच BRGF हा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेतला आणि यामध्ये देशातील 250 जिल्हे निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नांदेड, औरंगाबाद, भंडारा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांची या निकषानुसार निवड या कार्यक्रमासाठी झाली. विकासाचा असमतोल दूर होण्याकरता मूलभूत सुविधा आणि गरजा यातील तफावत भरून काढणे, दारिद्र्य निर्मूलनास मदत व्हावी, जबाबदार आणि उत्तरदायी पंचायत संस्था निर्माण व्हाव्यात याकरिता BRGF कार्यक्रमाअंतर्गत क्षमता वृद्धी आणि विकास निधी या 2 बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. 73व्या घटना दुरुस्तीमुळे प्रथमच मोठ्या प्रमाणात महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आजवर बहुतांशी ग्रामपंचायतींचा कारभार ऐकीव माहिती आणि पूर्वानुभवाच्या जोरावर चालवला जात होता. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना त्यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि लोकसहभागी नियोजन, ग्रामसभेच्या घटनात्मक दर्जा आणि मानव विकास निर्देशांक याविषयी माहिती होणे गरजेचे होते. पंचायती राज व्यवस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी लोकप्रतिनिधींची मानसिकता अनुकूल करणे, त्यांची नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रण इत्यादीसाठी मूलभूत कौशल्य विकसित करणे, त्याचबरोबर चर्चा आणि माहितीच्या संकलनातून दृष्टिकोन सकारात्मक होणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने निवड केलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं जात होतं. यासाठी यशदा स्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या निवडक व्याख्यात्यांना प्रवीण प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षित करण्यात आला आहे. लाईफलाईन हेल्थ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर, कर्जत आणि अकोले या 5 तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी त्यांच्या सोयीनुसार प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. शासन स्तरावर पत्रव्यवहार होत असला तरी संस्थेकडून निमंत्रण पत्रिका तसेच टेलिफोनच्या माध्यमातून लोकांपर्यंत निरोप पोहोचवण्यात येत असत. प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी गुलाबाचं फूल देऊन सर्वांचं स्वागत केलं जाई. नावनोंदणी झाल्यानंतर दर्जेदार लेखन आणि वाचन साहित्याचं वाटप केलं जात असे. उपस्थितांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात येत असे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून पंचायत राज व्यवस्थेची ओळख, माहितीचा अधिकार, पंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा, विविध विकास कार्यक्रम इत्यादी विषयांची मांडणी सोप्या आणि सहज सुलभ भाषेत करण्यात आली. या ग्रामपंचायतीची उत्पन्न जे असते ते ग्रामपंचायत सक्षम आहे. त्या खातेदारांच्या पाठीमागे 20 पैसे आपल्याला उपकरणाला मिळतात. तर आखी बॉडी विरोधात गेली. एक जण एका बाजूला आहे तर होतं काय माहितीये का, कायद्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत विकण्याचा अधिकार आहे का, हा हे पहिली गोष्ट आहे, पाहिले पाहिजे. परंतु 6 जणांनी सांगितलं आहे नाही, कायद्यात तुम्हाला तरतूद नाहीये, कोणती मालमत्ता विकण्याचा अधिकार नाहीये. आपला जिल्हा जो मागास जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे
महाराष्ट्रामधले 12 जिल्हे आहेत ते मागास म्हणून जाहीर झालेत. आणि हा मागास पण कशामध्ये आहे, म्हणजे जसं आपण रॉकेल लिटरमध्ये मोजतो, साखर किलोमध्ये मोजतो, तसं जे मागास पण आहे ते मागास पण आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या 3 गोष्टीवर मोजलं जातं. पाणी पुरवठ्याची योजना शासनाने मंजूर केली, बरोबर. इथं गाव आहे आणि इथं ये तू काय असेल ते जिथून पाणी आणायचं तो तलाव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहित असताना त्याच्या प्रियांबल मध्ये प्रास्ताविकाच्या पहिल्या जोडीमध्ये सांगितलंय, वी द पीपल, आम्ही या देशाचे नागरिक, आम्ही ठरवणार आहोत या देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने करायचा. तोड बहिणी तोड ही चाकोरी. याशिवाय सहभागी प्रशिक्षणार्थांचा उत्साह वाढावा, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा कामातील सहभाग वाढावा यासाठी प्रशिक्षण विषयांना अनुसरून गटचर्चा, प्रश्नोत्तरं इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग या प्रशिक्षण कार्यक्रमातून करण्यात आला. त्यामुळं अवघड विषय सोपा करून सांगणं सहज साध्य झालं. सहभागी प्रशिक्षणार्थींचा उत्साह वाढावा, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा कामातील सहभाग वाढावा यासाठी विविध खेळांचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे अवघड विषय सोपा करून सांगणे सहज शक्य झाले. आम्हाला कसलेच माहीत नव्हता अधिकार, तर आता माहीत झालं महिलांचा पूर्णपणे अधिकार, काय बोलायचं, कसं बोलायचं. त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती दिली. DRG मधून पर्यावरणाची माहिती दिली, पर्यावरण समृद्धीचं, फॉरेस्टरचे शेत कसे, किती, काय, काहीच माहीत नव्हतं आम्हाला. ते फॉरेस्टरचे शेत किती असतं, लोकसंख्या गावाची, याचं सगळं आम्ही आता प्रशिक्षण म्हणून आम्हाला समजलेलं आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना अगदी आवडीचा असणारा प्रशिक्षणाचा भाग म्हणजेच अभ्यास सहल. नमुना म्हणून निवडलेल्या पंचायतींना भेटी देणे आणि प्रत्यक्ष क्षेत्रावर प्रशिक्षण घेणे हा अभ्यास सहलीचा प्रमुख हेतू. भरपूर पाहण्यासारखं आहे. सर्व तुम्ही आमच्या गावाला आले, ही भेट दिली, सर्वांचं आमच्या गावाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मनुष्य डोळ्याने जे पाहतो त्यावर तो पटकन आणि दीर्घकाळ विश्वास ठेवत असतो. अभ्यास सहलीच्या माध्यमातून स्वतःचे गाव आणि आदर्श झालेले गाव पाहताना 2 गावातील विकासातील तफावत स्पष्टपणे कोणीही काही न सांगता लोकप्रतिनिधींना दिसत असते. सुरुवातीला संपूर्ण गाव फेरी करत असतानाच गावातील विकास कामे पाहताना आश्चर्य वाटते. गावाने राबवलेल्या विविध विकास योजना, सुरुवातीचे गाव, सातत्यपूर्ण परिश्रमामुळे निर्माण होणारे आदर्श गाव, या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यावर केलेली यशस्वी मात, प्रामाणिकपणा आणि सचोटीने केलेल्या प्रयत्नामुळे आज उभे असलेल्या गावाचा इतिहास गावकरी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ऐकत असताना आपले गावही असे होऊ शकते असा विश्वास निर्माण करण्याकरता अभ्यास सहल हे अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे. गावाला उत्पन्न थोडं असतं. आता या गावाला फार उत्पन्न नाही असं मला तरी वाटत नाही. काय असेल तर फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टी जाते, पण विकास जर पाहिला तर डोंगरा एवढा आहे. याचं कारण काय? फक्त योजनांचा केलेला अभ्यास आहे. गावाचा विकास करण्याकरता गावाची बलस्थानं काय आहेत, त्याचबरोबर गावात त्रुटी अथवा कमतरता कशात आहे याचा अभ्यास करून भविष्यात गावाला मिळणाऱ्या संधी काय असू शकतात आणि त्या संधींपर्यंत पोहोचण्यासाठी काय धोके संभवतात याची पाहणी करणं आवश्यक असतं. ही समज या अभ्यास सहलींच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना येण्याकरता अभ्यास सहलीसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. DRGF अंतर्गत ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं प्रशिक्षणाची ही योजना ही अत्यंत चांगली आहे. विशेषतः त्याच्यामध्ये 50% महिला आहेत. याच्यामध्ये आपण मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील त्या बांधवांसाठी आरक्षण ठेवलं आहे. तर त्यांना ह्या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं या दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. मी सुद्धा सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि कर्जत ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून काम करत असताना या प्रशिक्षणाचा सुरुवातीला ज्यावेळेस मी प्रशिक्षणाला गेलो
आणि त्यानंतर मला अनेक शासनाच्या इतक्या योजना कळाल्या. तर असं म्हणल की खऱ्या अर्थानं निवडणुकीला जे उमेदवार असतील, जे निवडून आलेले उमेदवार आहेत, त्या प्रत्येक उमेदवाराला खऱ्या अर्थानं हे सक्तीचं प्रशिक्षण केलं पाहिजे. मी स्वतः BRG प्रशिक्षणाला उपस्थित होतो. नवीन निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे वेगवेगळ्या क्षेत्रामधील असतात, परंतु समाजामध्ये काम करत असताना त्याला त्याची पूर्ण माहिती झाली पाहिजे की ग्रामपंचायतला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला आपण काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, याच्यासाठी ह्या BRGFचं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. BRGF अंतर्गत प्रशिक्षण हे स्वयंपूर्ण विकासाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल ठरतं. या पहिल्याच पावलाचे हे काही बोलके बदल. ह्यापुढेही BRGFचं प्रशिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामधनं ग्रामपंचायतीविषयी माहिती होती, सरपंचाचे अधिकार, ग्रामसेवकाचे अधिकार, सदस्यांचे अधिकार खूप व्यवस्थितपणे सांगितले जातात आणि त्यामुळे ग्रामपंचायतीला कार्य करताना कुठलीही अडचण येत नाही. तर आम्हाला प्रशिक्षण हे नवीन होते, तर आम्ही त्या प्रशिक्षणाला गेल्यानंतर आम्हाला एक सविस्तर असं मार्गदर्शन मिळालं ग्रामपंचायतच्या कारभारापासून. तर ग्रामपंचायतमध्ये कसा कारभार करायचा असतो, कसा करायला पाहिजे, इथून मागं आम्हाला ते मुद्दे माहीत नव्हते आणि अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं. ग्रामपंचायत दप्तरामध्ये एकूण 1 ते 27 नमुने असतात, ते आम्हाला माहीत झाले. त्यानंतर ग्रामपंचायतचं उत्पन्न काय असतं आणि ग्रामपंचायतचं वेगवेगळ्या मार्गातून निधी मिळवल्यानंतर त्याचा विनियोग कसा करायचा असतो, हे TS इस्टिमेट, त्याच्यानंतर प्रशासकीय मंजुरी, हे भानगडीसुद्धा माहीत नव्हत्या. या प्रशिक्षणातून आम्हाला सर्व ह्या तांत्रिक गोष्टींची माहिती मिळाली. सुरुवातीला आम्हाला कुठलंही काम करण्याचं धाडस नव्हतं. मला कुणाचा जरी फोन आला, संगमनेरवरून कोणत्या साहेबाचा फोन आला, काही झालं तरी मी माझ्या मिस्टरांक बोलायला द्यायची. माझ्या धाडसच नव्हतं की आपण आता यांच्या संग बोलावं, ह्या साहेबांसंग बोलावं वगैरे, असं काहीच धाडस नव्हतं माझ्यामध्ये. पण जेव्हापासून BRGFची माहिती घेतली, मी BRGFचं प्रशिक्षण झालं, आम्हाला 2 वेळा प्रशिक्षण झालं. आम्हाला त्यांनी सहलीला नेलं, त्याच्यातून धाडस निर्माण झालं. आम्ही कसं बोलायचं, आम्ही कसं काय करायचं हे आम्हाला BRGFच्या माध्यमातून कळलं. आमच्या आदिवासी ज्या महिला आता आरक्षणामुळे सरपंच झालेल्या आहेत त्यांना काही माहीत नसतं आणि या महिलांचा फायदा ग्रामसेवक लोक घेत असतात. माझ्या अनुभवातून मला असं आलं, मी 13/9/2000ला पदभार स्वीकारल्यानंतर मला 2 वर्ष दप्तर दिलं नाही, पण ज्या प्रशिक्षणाला मी कोथुळशिरी गेले तेव्हा मला कळालं का आपले अधिकार काय आहेत. मी ग्रामपंचायतीमध्ये जायचे तर मला वारंवार सदस्य काही गावकरी सांगायचे का तू येऊ नको बा ग्रामपंचायतीमध्ये, तुझं काहीच काम नाही. आजपर्यंत कुठली महिला सरपंच झाल्या पण कधी पंचायतीमध्ये आल्या नाही. तू एक बिलाची बाई असून उठतीन चालती खुशाल. जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हाच तू येत जाय, तशी तू येऊ नको, काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, तू फक्त सही करायच्या वेळेस तुला बोलवलं तर तू येत जा, असं मला सांगायचे. पण मी प्रशिक्षणातून सांगितलं होतं की हे सगळं सरपंचावर डिपेंड राहतं बाई कारभार. मग त्याच्यामुळे मी त्यांचं ऐकतच नव्हते, मी जाऊन बसत होते. 10 सडका आम्ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करून जलसंधारणाची कामं आता हातात घेतली. त्यामध्ये बंधाऱ्याचा गाळ उपसा, नाले सफाई यासारखी कामे आम्ही मंजूर केलेली, त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळालेली आमच्या कामांना. एवढं सगळं करत असताना आमच्यावर एकही आरोप झाला नाही, एक तक्रार झाली नाही आणि याचं श्रेय फक्त ह्या प्रशिक्षणाला. आम्हाला श्रीगोंद्यामध्ये BRGFच्या अंतर्गत जे प्रशिक्षण झालं ते अतिशय आत्मीयतेने शिकवलं त्या संस्थेने, त्या शिक्षकांनी. आम्हाला जे वाचन साहित्य दिलेलं होतं, जे फाईल होते त्यामध्ये पुस्तक होतं, त्या पुस्तकाचा आम्ही आज पण इथं ग्रामपंचायतच्या विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी त्याची आम्ही मदत घेऊन पुढील काम करतो. नवीन सदस्य होतो त्याला नवीन पहिले 1-2 वर्षे ग्रामपंचायतचं कामकाज समजण्यासाठी जातात. त्याच्यामुळं पहिल्या टप्प्यात जे प्रशिक्षण दिलं त्यामुळं मला त्याचा भरपूर प्रमाणात फायदा झाला. BRGFचं प्रशिक्षण घेतलं आणि वाचनालय आम्ही यावर्षी गावामध्ये चालू केलं आहे. काय होतं आहे, एकदा ग्रामपंचायतचं काय होते, गटार आणि रस्ते करण्यातच पैसा खर्च होतो. BRGFच्या माध्यमातून पुस्तकाची जवळजवळ 1000 पुस्तकं आम्ही ग्रामपंचायतच्या वाचनालयामध्ये ठेवली आहेत. तर त्याचा चांगल्या प्रकारे आम्हाला आतापर्यंत रिझल्ट मिळाला आहे. गावातील सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकरी असतील, सगळ्या लोकांनी आजपर्यंत आम्हाला
चांगला प्रतिसाद दिला आहे. ते लोक भांबोरा या ठिकाणी इथून एक 10 किलोमीटर गाव आहे, त्या गावात बाजाराला जात असताना ते आम्ही आमच्या गावात बाजार भरावा म्हणून आम्ही एक निर्णय घेऊन आम्ही गावात बाजार चालू केला. पण परंतु गावात अशी परिस्थिती की त्यांना बसण्यासुद्धा जागा नव्हती. पण आम्ही त्याच्या ह्या संदर्भात गावाच्या संपूर्ण सुविधासाठी गावाच्या ह्याच्यासाठी आम्ही इथं एक जागा निवडून या ठिकाणी BRGFचा आम्ही असा ओटे बांधून असा काम करण्याचा आम्ही असा प्रयत्न केलेला आहे. BRGFमध्ये आम्ही हे कटे बांधले, त्याच्यापासून आम्ही 20,000चे उत्पन्न कमावले वर्षाला. माहिती जास्त नसल्यामुळे आम्ही सहलीला गेलो ठिकेवाडी काळेवाडीला. तिथून आल्यानंतर आम्हाला तिथलं खूप आवडलं आणि आम्ही तिथं आमच्या गावामध्ये सुद्धा तिथलं पाहून तसेच तिथं जसे झाडं बगीचा होता तसे आम्ही लावायची कामं केली. नळ योजनेची सोय नाही म्हणून हातपंपाची सोय केलेली आहे. कारण गाव खूप मोठं आहे, नळ योजना होऊ शकत नाही, पाणी पुरत नाही म्हणून जागोजागी आम्ही वस्त्यांनी हातपंप बसवले. याच्या अगोदर आम्हाला 1-1.5 किलोमीटर पाण्यात जावं लागत होतं. यानंतर इथं हापशा झाल्यामुळं आमची पाणी प्यायची खूप सुविधा झाली. या हापशावर 150-200 लोक पाणी प्यायला येतात. ही घंटागाडी त्या गावात फिरते, गावाच्या आरोग्याची काळजी करते आणि 11 नंतर या घंटागाडीचा उपयोग जो आहे हा ग्रामपंचायतीला निधी मिळण्याकरता किंवा ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळण्याकरता, म्हणजे ह्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न याच्यातनं वाढलेलं आहे आणि गावाची जी आरोग्य सुविधा आहे ती सुद्धा चांगली राहिलेली आहे. प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणानेच सामान्य माणूस असामान्य बनतो. हा बदल फार मोठा नसला तरी तो अत्यंत मूलगामी बदल आहे.